चला मैदानाकडे वळणार आहोत। क्वालिफायची मॅच आपल्याला पाहायला मिळते जय हनुमान वॉरियर संघ आणि विपक्ष अर्थातच नवनाथ 11 यांच्यामध्ये चालू असलेली जुगलबंदी पाहायला मिळते। टॉस जिंकलाय जय हनुमान वॉरियर संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। चला मैदानाकडे वळूया जिथे क्रिकेटचा रणसंग्राम या ठिकाणी चालू आहे। दिनेश या ठिकाणी थोडस नाखुश करतोय आपल्या या पाठीराख्यांना, कारण बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी डॉट टाकलेत। अभिजित मनवे या गोलंदाजाचं या ठिकाणी खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल। आपण बघतोय पुन्हा एकदा आणखी अभिजित मनवे यांनी कालच्या सत्रापासून ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे आणि आपल्या संघाला या ठिकाणी मनमोहित केलं, योगदान दिलंय आणि त्या योगदानाचा बरोबर फायदा घेत आपल्या संघाला या ठिकाणी क्वालिफाय पर्यंत आणून ठेवलंय। बॅटची एज घेतली आहे, बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे, वन बाउन्स चेंडू जाईल, हा येतोय सीमारेषेच्या बाहेर, प्रेक्षणीय दर्जेदार चौकार। 4 षटकांचा मॅच मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय। रखरखत्या उन्हामध्ये आमचे 2 पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। रमेश ठाकवळ असतील, राजू पाटील असतील। पेनपुरच्या क्रिकेटचा जर मित्रांनो इतिहास बघितला ना आपण, तर या 2 खेळाडूंचा नाव निश्चितपणाने सुवर्ण अक्षरामध्ये या ठिकाणी लिखित आहे। वन बाउन्स त्या ठिकाणी चेंडूला फील्ड होईल, दुसऱ्या धाव्यासाठी पलटवार केलाय आणि 2 धावा त्या पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज आणि संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये। पहिले षटक प्रगतीपथावरती चालू आहे, संघ जाऊन पोहोचतोय 6 या धावसंख्येवरती। 6 धावा स्कोर कार्ड वरती राखताना आपल्याला पाहायला मिळतात। एक चौकार आणि एक दुहेरी धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अनिल सकपाळ सकाळच्या सत्रापासून या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे। यावेळी मात्र कॉट बिहाइंड आपल्याला कॅच पाहायला मिळतीये। यावेळी मात्र आपण बघितलं तर कॉटन बॉलचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो, कॉटन बॉलची कॅच आपल्याला पाहायला मिळतीये आणि अभिजित मनवे या गोलंदाजाचं खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल आणि कौतुक करावं अशीच या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये। डीजे संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 6 या धावसंख्येवरती। मित्रांनो बरोबर आहे, आपल्या खेळाडूंना तुम्ही पाठबळ देताय बक्षिसाच्या माध्यमातून, पण तो कुठेतरी कॉमेंट्रीची लय या ठिकाणी तुटली जातीये आणि जर आपल्याला बक्षीस लावायचं असेल तर मॅच झाल्यानंतर सरळ त्या खेळाडूच्या हातात आपण या ठिकाणी बक्षीस द्या, इथं येऊन द्या तरी चालेल, पण तो कृपया या ठिकाणी आम्हाला कृपया डिस्टर्ब करू नका, माफी असावी, थोडंसं क्षमा मागतो। यावेळी आपण बघतोय एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतोय। केतन पाटील निश्चितच आज दिवसभर त्यांनी वेळात वेळ काढून आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलंय आणि खऱ्या अर्थाने त्यांचा आवाज ऐकण्यासाठी संपूर्ण वरसे पंचक्रोशी या ठिकाणी आतुरली होती आणि त्यांचा आवाज मात्र या वरसे पंचक्रोशी मध्ये या ठिकाणी घुमलाय। यावेळी डॉट बॉल आलाय, संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये। दुसरे षटक प्रगतीपथावरती चालू आहे, 6 धावा 1 बाद 6। अर्थातच अभिजित मनवे याने केलेली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजी जोरावरती कुठेतरी जय हनुमान वॉरियर संघ या लीग स्टेज वरती आपल्याला खायला मिळतोय। यावेळी पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला येताना पाहायला मिळतो। कुंद नाईत ज्या पद्धतीने अभिजित मनवे याने गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी कुंद नाईत याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये। आपल्या भारताचा आज 76वा या ठिकाणी प्रजासत्ताक दिन तितक्याच दिमागदार पद्धतीने आपल्याला खेळ साजरा होताना पाहायला मिळतो संपूर्ण देशामध्ये। बॅटची एज घेतली जाते, अर्थातच अनिकेत उजगे कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये, कॉट बिहाइंडची कॅच आपल्याला पाहायला मिळाली। दुसरी विकेट बॅक टू द पॅव्हलियन। डीजे फिर एक बार।
विविधतेची एकता आहे आमची शान, म्हणूनच आमचा भारत देश महान, म्हणूनच आमचा भारत देश महान. अर्थातच असा आपल्या या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन 76वा या ठिकाणी तितक्याच उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न आणि साजरा होतोय. संपूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी देशभक्ती आज आपल्याला पाहायला मिळतीये आणि प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये या ठिकाणी आज एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. संघटित धावसंख्या 6. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 6 धावा. दुसरे षटक प्रगती पथावरती चालू आहे आणि आतापर्यंत या ठिकाणी कुंदा नाईक याच्या गोलंदाजीचा स्पेल आपण बघितला तर एक विकेट घेतली आहे आणि आतापर्यंत कोणत्याही प्रकारची धाव नाही. मात्र यावेळी या चेंडूला दिशा दिली आहे. सरळ चेंडू फायनल क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा मात्र या ठिकाणी रोखू शकत नाहीयेत आणि या 2 धावेने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील आणि संघ जाऊन पोहोचलाय 2-8 या धावसंख्येवरती. आठ या धावसंख्येने संघटित धावसंख्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये. यावेळी मोठी अपील पाहायला मिळतीये. क्या बात आहे. अपील मध्ये उत्साह आणि विश्वास तितका दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. जे हनुमान वॉरियर संघाच्या या ठिकाणी खाम्यामध्ये पाठीराख्यांमध्ये या ठिकाणी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतोय. संघ जाऊन पोहोचतोय 3-8. डीजे साठी आपण निश्चितच 2 षटकांचा खेळ संपलाय आणि या 2 षटकांमध्ये आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये एक महत्त्वपूर्ण विकेट संपादन करत 6 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट संपादन करत कुंदन यांना 6 धावा खर्च केल्या आणि अर्थातच पुढचा आवाजासाठी घेऊन जातोय केतन पाटील यांच्याकडे. धन्यवाद. नक्कीच अक्षय पाटील आपले विशेष आभार. आज श्री वैजनाथाच्या कृपेने वैजनाथ मित्र मंडळ वरसई आयोजित वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 चा थरार क्वालिफायरचा मॅच सुरू आहे, जिथून पराभूत टीम या स्पर्धेतून बाहेर जाईल. विनिंग टीम लुझिंग सेमीफायनलच्या टीम सोबत खेळेल. त्याच्यामुळे यानंतर अजून 2 मॅचेस या स्पर्धेच्या बाकी असतील, परंतु नागले काकांनी सांगितलं की 5 वाजता शार्प इथे मॅचेस पूर्ण झाल्या पाहिजेत. अशा अनुषंगाने दोन्ही पंचांची भूमिका महत्वाची राहील, त्यासोबतच समालोचन क्षेत्र सुद्धा महत्वाचं राहील. थोड्या वेळापूर्वी इथे वरसईचे माजी सरपंच जयंताजी सुतक यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं. दरम्यान चांगला फटका आहे, सरळ जातोय सीमा पार, षटकार. अठरा धावा ऑन स्कोर बोर्ड. इथे आम्ही खरोखर सर्व मान्यवरांचं विशेष धन्यवाद देतो. थोड्या वेळापूर्वी ज्यांचं प्रमुख आगमन इथे झालं, पहिल्या दिवशी आदरणीय वैकुंठ शेठ साहेब यांच्या सोबत ज्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला, असे सर्व मंडळी इथे बसलेत. आदरणीय वाशिवली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच नंदकुमारजी पाटील, त्यासोबतच इथे उपस्थित वरसईचे नेतृत्व सुनीलजी जाधव, त्याचबरोबर प्रशांतजी राजपूत आणि उपस्थित आमचे निलेशजी आणि सर्व उपस्थित मान्यवर यांचा विशेष धन्यवाद देतो. खरोखर आज पंचक्रोशी प्रीमियर लीगची ही स्पर्धा म्हटलं तर एक अभिमानाची, स्वाभिमानाची आणि जिव्हाळ्याची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाते.
आज या खरतर स्पर्धेचं 9वं पर्व आहे आणि 9 वर्ष अभिमानाने अविरतपणे सुरू असणारी स्पर्धा. हा दरम्यान चांगला सलामी ठोकलाय, चौकार आलाय डीप लॉंग लेग, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात, क्षमा असावी डीप मिडविकेट क्षेत्रात चौकार आलाय, तिथे 4 धावा. इथे आपण पाहतोय की चौकार आला आणि चौकार आणि टोटल धावसंख्या 22. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, झेल होईल का? नाही, चेंडू आव्याक्याच्या बाहेर होता. प्रयत्न विकेट किपरने खूप चांगलं केलं बट अयशस्वी. 1 धाव मिळाले फलंदाजांना आणि जिथून 1 धाव तिथे टोटल होईल 23 धावा. 23 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. न्यू फ्रेश बॅट्सर ऑन स्ट्राइक मंगेश अँड नॉन स्ट्राइक बॅट्समन सागर. नेक्स्ट बॉल टू गो राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, अगदी ऑफ स्टंपच्या 5व्या स्टंप वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला परंतु पंच तिथे इशारा देतात हा अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द ऑफ स्टंप. वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा धाव, स्वैर मारा. 24 धावा. चला ऑडियन्सला ऑफर आली आहे प्रेक्षकांना. आईवा कॅच पकडला तर आपण या बाउंड्री सर्कलच्या बाहेर तर 50 रुपयाचं कॅश प्राइस दिलं जाईल सुजितजी इंगळे यांच्या माध्यमातून, सुजित रिंगे यांच्या माध्यमातून 50 रुपयाचं कॅश प्राइस असेल. ऑडियन्स मध्ये कोणी गेला? या ठिकाणी आपण चला ही अपॉर्च्युनिटी खरं तर पाहायला मिळाली आणि आज वरसई खोऱ्यामध्ये ही स्पर्धेचं आयोजन आहे. आपण नेहमीच म्हणतो की वरसई पंचक्रोशी म्हणजे या विभागाची आण बाण शान. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी इथे एकत्रित केली जाते, जिथे आध्यात्मिक असो, सांस्कृतिक असो, राजकीय असो, क्रीडा क्षेत्रातील असो, सगळ्यांना एकत्रित करून इथे मान सन्मानित केलं जातं. या स्पर्धेची प्रमुख ओळख ही राहिलेली आहे आणि विशेष म्हणजे आज राजकीय पटलावरती असलेले सर्व ताकदवर नेते मंडळी या एकाच व्यासपीठावरती आपण बोलवण्यात येतं, ते कुठल्याही पक्षाचे असू द्यात आणि इथून त्यांचं मान सन्मानित केलं जातं. या स्पर्धेची खासियत राहिलेली आहे आणि विशेषतः आज थोड्या वेळापूर्वी सन्माननीय ललित शेठ पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे करण्यात आला. विशेष या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आदरणीय रायगड जिल्हा भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष दक्षिण रायगड वैकुंठ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते या विभागातील त्यांच्या सोबत सगळे नेते मंडळी असताना इथे उद्घाटन करण्यात आलं आणि तिथून काल देखील शिवसेनेचे नेते मुंबईचे आमचे आदेशजी बांदेकर साहेब इथे उपस्थित होते. कारण वरसई गावचं कार्यक्रम म्हटलं की तिथे त्यांची उपस्थिती ही नेहमीच राहिले आणि ते काल वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाले होते. त्यांचा देखील शुभ सत्कार इथे करण्यात आला आणि आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस. इथे आपण पाहतोय की शेवटच्या सत्रात शेवटचे 2 मॅच, शेवटच्या 3 मॅचेस इथे बाकी आहेत. राकेश जाधव यांच्याकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि आयवा कॅशला रवींद्र नारकर यांच्याकडून 100चं कॅश प्राइज. डान्सिंग डाऊन द विकेट, इनसाइड आउट, फटका मोठा, झेल घेणार का? यस इट इज. सुशील कायनकर यांनी घेतलेलं झेल, फलंदाज बाद. वेल कॅच डीजे. सुशील कायनकर यांचा इंटरव्ह्यू आम्ही घेतला. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मॅच जिंकत नाही होत आम्ही तोपर्यंत जेवणार नाही आणि अजूनही त्यांची टीम पूर्ण जेवायची बाकी आहे. हे क्रिकेटवरती असलेलं निष्ठा आणि प्रेम आहे आणि प्रेमात आपण काही करू शकतो. प्रेमात माणसं वेडी होतात, कितीतरी उदाहरण आहेत, परंतु क्रिकेट वरती असलेलं प्रेम या माध्यमातून पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की जिथे 2 दिग्गज टीम मध्ये चालू असलेला संघर्ष, युद्ध, जिथे नवनाथ 11 विपक्ष जय हनुमान वॉरियर्स प्रथम बॅटिंग करते नवनाथ 11 टीम आणि आतापर्यंत 3रं षटक सुरू असताना धावसंख्या होते ती 4 गडी बाद, 25 धावा.
चांगला फटका आहे, गॅप सिलेक्शन प्रॉपर आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषेचा वेध घेत चेंडू निघालाय, परंतु 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव होणार का? डबलला थर्ड मध्ये कन्वर्ट केलाय. 3 धावा कंप्लीट आणि इथे अबादबीचा खेळ सुरू आहे. 4 धावा, चौकार. आणि इथे जर जय हनुमान वॉरियर्स टीम जिंकली तर भरत पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि जे जे पैसे लावलेत ना ज्यांनी ते इथे पहिले जमा करा. या अगोदर सुद्धा 2 अनाउन्समेंट झाल्यात. नाही, भरतजी पाटील यांना म्हणत नाही मी, पण बाकीचे पण पैशाचे अनाउन्समेंट जे झाले ते जमा करा. 29 रन्स. नागळे काका 3 दिवस किती शार्पली या संपूर्ण मॅनेजमेंटचं मेन जे म्हणतात ना कासरा त्यांच्या हातामध्ये आहे. वेल डन. पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचाने यावेळी क्रॉस केलाय. शॉर्ट चेंडू ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी. बॅट्समनच्या फार आवाक्याच्या बाहेर चेंडू होता, पंचाने त्याला पनिश केलाय व्हाईट बॉलच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव पुन्हा एकदा या ठिकाणी टीमच्या खात्यात जमा होते. टोटल धाव संख्या 30 रन्स, 30 धावा. नेक्स्ट बॉल मंगेश. अष्टविले कडून यावेळी कट केलाय चेंडू, शॉर्ट पॉइंट लगत अडवला जातोय. 1च धाव मिळेल. दुपारचं सत्र एक थोडस शांत क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आता आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची, कारण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं एकतर्फी लढत जिंकली खरं तर अपोजिट टीमने. OV11 संघाने फायनलचा तिकीट पक्का केलाय. फायनलचा तिकीट मिळवलाय म्हणजे वैजनाथ वरसई आयोजकांची ही स्पर्धा, वरसे पंचक्रोशी प्रीमियर लीगची 1 ट्रॉफी कन्फर्म. आणि जिथे द्वितीय प्राइज आहे 30,000, प्रथम प्राइज आहे 50,000. 500-500च्या करकरीत नोटा मिळतील संध्याकाळी. यावेळी शॉर्ट आर्म पुल केलाय, झेल होईल का? 1 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. शर्ती शौकीन सुभाष शिंदे म्हणतात नो गुगल पे, नो ATM, नो पेटीएम, ओनली कॅश. 50,000. आणि आज देसाई पाड्यासारख्या मोठ्या अड्ड्यावरती शर्तीच्या लढती होत्या. स्वतः तिथे न जाता या स्पर्धेला ते थांबलेत, परंतु बैल आपला तिथे पोहोचलाय म्हणजे नाव तिथे निघणार. इथे यावेळी कट केलाय, गॅप शोधलाय, शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर झालाय. सीमा रेषा पलीकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावा. गाड्या शर्यतीचा नाद फार वेडा. खर तर आज आपण बघितलं लाल मैदानात गागोद्याच्या वरती किती शर्ती होतात आणि यंगस्टर आजकाल खूप शर्तीकडे वळल्यात. म्हणूनच यंदाच्या वर्षी पेन पुरवठ्यातल्या मॅचेस फार कमी पाहायला मिळाल्या. जिथे एका दिवशी 2-2 मॅचेस असायच्या त्यावेळी यावेळी मात्र एक-एकच स्पर्धा आपण केली. आणि काही दिवसातच आपल्या सर्वांना परिचित असलेली अभिमानाची, स्वाभिमानाची, जिव्हाळ्याची स्पर्धा PPL पेन पूर्व भाग प्रीमियर लीग येत्या काही दिवसात फेब्रुवारी महिन्यात आपल्या भेटीला येते. डे ची स्पर्धा जिथे आयोजक असतील एकता मित्र मंडळ मांगरूळ. 1 लाखाचं पारितोषिक तिथे असणार आहे आणि फॉर्म इन ऑनलाईन अँड ऑफलाईन चालू आहेत. ज्यांना खेळायचंय त्यांनी फॉर्म भरून घ्या. येस, वरसई वडापाव हॉटेलचे मालक बाळू मुंडे, बाळू मुंडे, त्यांनी स्टेजवरती यायचंय. वडापाव खूप जास्त फेमस असल्यामुळे आज त्यांची पर्सनॅलिटी बघा. असू द्यात, काही हरकत नाही, परंतु आज फेमस वडापाव, त्यांना विनंती मानपूर्व आपण स्थानपन्न व्हावं. चला मॅच कडे वळूयात. जिथे आपण पाहिलंय टोटल सरांनी कळवलं की 4 षटकांचा खेळ झाला. 39 धावा ऑन स्कोरबोर्ड. अक्षय नेक्स्ट बॉलर ऑन अष्टविले जैन कडून पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईक साठी बॅटर अंकुश, नॉन स्ट्राईकला सागर आहे. अंकुश आणि सागरची सलामी जोडी, ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये खेळते.
यस, आदरणीय नंदकुमारजी पाटील यांची इच्छा आहे की हिंदी कॉमेंट्री झाली पाहिजे. नक्कीच ते देखील होईल, कारण माझे मामा आहेत आणि मामांचं ऐकलंच पाहिजे. परंतु आज खरंच नेहमीच मी म्हणत असलो की वरसे पंचक्रोशी प्रीमियर लीग असो किंवा या विभागातल्या कुठल्याही स्पर्धा असो, जेव्हा जेव्हा इथे यायची संधी मिळते तेव्हा तेव्हा खरोखरच मामाच्या गावाला आल्यासारखं फील होतं. आणि खूप वर्ष आदरणीय आमचे मामा नंदकुमारजी पाटील यांनी आमचं संगोपन केलं. आज आम्ही ज्या काही स्तरावरती आहोत त्याचं नक्कीच मी क्रेडिट आमच्या मामांना देईन, कारण मी मुलात मेन आपली पायरी असते ती 10वी पास होणं, बोर्डाची परीक्षेत पास होणं खाऊ नव्हतं. त्यावेळी माझ्या मामामुळे मी पास झालोय आणि त्यामुळे ते क्रेडिट ऑलमोस्ट लाईफ टाइम त्यांच्याकडेच राहील, कारण त्यांच्यामुळेच आज मी जे काही घडलोय बनलोय, क्रिकेट क्षेत्रात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो, ते माझे संपूर्ण क्रेडिट माझ्या मामाला आहे. आयुष्यभर ऋणी आहे, नो डाऊट. चला मॅच कडे वळूयात. हिंदी कॉमेंट्री ते होईलच. आदरणीय या विभागाचे या पंचक्रोशी ज्यांचं सातत्याने प्रेम आम्ही पाहिलं आणि गागोदे गावचे कित्येक वर्ष अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं, समाजकार्य ज्यांचं मोठं वाट आहे, आदरणीय समीर दादा पाटील यांचं शुभ आगमन होते. त्यांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं. या 7व्या पर्वाचा बेस्ट बॉलर म्हणून बॉलिंग करतोय अक्षय. इस बार देखिए लपेट के खेला नटराज स्टाइल में, शानदार वजनदार दमदार छक्का. बैलगाड्या शर्यत, नो डाऊट बैलगाड्या शर्यतीतले शौकीन सुभाषजी शिंदे या स्पर्धेचे मुख्य आयोजक. फटाक्यांच्या आतिषबाजीत इथे आपण प्रमुख अतिथीने बोलूयात. अतिथी आलेले आहेत, फटाके लावलेत, काय विषय? हा डिले झालाय. समीर दादांसाठीच हे होते फटाके. 48 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. शेवटचा अंतिम षटक. क्या बात है, ये मैच बहुत ही क्रूशियल सिचुएशन है, बहुत ज्यादा मायने रखती है, जीतना बहुत लाजमी. इस बार देखिए बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा गेंद विकेट के पीछे, शानदार कैच. ये सफलता मिली जहां पे जरूरत थी. 48 पर टीम पहुंची थी, वहां से जाके विकेट चटकाया और उसमें अहम किरदार विकेट कीपर का रहा. ये शानदार कैच. जी महाराज जिनके पदस्पर्शों से पावन हुई ये धरती, आज वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीग के माध्यम से सभी लोगों को इकट्ठा करने का ये प्रामाणिक प्रयत्न जिनके माध्यम से हुआ, वरसई के सभी आयोजनकर्ताओं का हम तहे दिल से धन्यवाद देते हैं. क्या बेहतरीन आपने नियोजन किया है, मानना पड़ेगा. एक टॉप क्वालिटी टूर्नामेंट किस तरह होती है उसका एक लाइव डेमो आपने इस टूर्नामेंट के माध्यम से दिया है. खास तौर पे जब हम यहाँ पे आए पता चला कि अच्छी ट्रॉफीज रखी गई है, बहुत ही शानदार ये महल सजाया गया है और पूरे मैदान को ढका गया है, कवर किया गया है. यही खासियत है इस टूर्नामेंट की और बहुत बढ़िया लगा जब हम यहाँ पे आए. बहुत सारे मेहमानों को यहाँ पे आकर जिनका सम्मान आदर तीर्थ किया गया, यही है वैभव इस विभाग का. आज ये लास्ट डे है. आज के दिन कौन सी टीम ट्रॉफी अपने घर ले जाएगी, आने वाले कुछ ही समय में पता चलेगा. नेक्स्ट बॉल टू गो, राइट आर्म ओवर द विकेट, short arm pull. This is a quality 6, just like a 6. सरळ करमिळी गाव आणि वाशुली गावला सलामी ठोकलाय षटकार. बिल्कुल ये छक्का दागा है और ये छक्का काफी ज्यादा ठेस पहुंचाएगा टीम जय हनुमान वॉरियर्स को, क्योंकि इस तरह का शॉर्ट गेंद जरूरी नहीं था, लाजमी नहीं था. अक्षय जैसे गेंदबाज जिन्होंने 7वें पर्व में हालांकि बेस्ट बॉलर का खिताब जीता, उन्हें मार पड़ी है. छक्का दागा बैट्समैन ऋषभ, हालांकि एक ही गेंद फेस की, अष्टेगांव का ऋषभ जिन्होंने छक्का दागा और टोटल बना चुके 50 क्रॉस 54 रन.
54 रन्स जीत के लिए बनाने 5 ओवर में 30 गेंदे 55 रनों की जरूरत। हालांकि बात करें दोनों टीमों की कंपैरिजन की तो 55 रन कोई बड़ा टोटल नहीं है। यहां से आपको जीतना है तो जिस तरह की बल्लेबाजी सामने वाले टीम ने की है उसी तरह का पलटवार आपको देना होगा, उस तरह का एज इट इज गेम खेलना होगा, ईंट का जवाब पत्थर से देना होगा अगर इस मुकाबले को जीतना है। अगर यहां से हारे तो घर का रास्ता तय है, बिल्कुल दाहिने तरफ से आष्टे गांव से निकलते आपको निकलना पड़ेगा। तो ये अगर नहीं करना है तो आपको अच्छा खेल करना होगा, अच्छी बैटिंग करनी होगी। दोनों टीमों के पास एक कड़ा संघर्ष नजर आएगा। चला आपण स्वागत घेतो इथे आदरणीय व्यासपीठावरचे प्रमुख अतिथी सन्मान करतो त्यांचा आपण जयवंतजी नारकर साहेबांच्या शुभ हस्ते इथे आपण त्यांचा सन्मान करणार आहोत। समीर दादा पाटील विशेष स्वागत सत्कार। युट्यूब कॅमेऱ्याला विनंती आहे की सुंदर क्षणचित्र ऐतिहासिक क्षणचित्र आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण कैद करावीत, कारण अशा सामाजिक क्षेत्रातील सर्व जी मंडळी इथे येतात त्यांना आदर तीर्थ आपण सन्मानित करतो। हेच तर आपल्या वरसे प्रीमियर लीगचं वैभव आहे, हेच आपली क्वालिटी आहे, हीच आपली ओळख आहे। आणि वरसे गावची सातत्याने हीच भूमिका राहिली आहे की प्रत्येकाला सन्मानित करावं। ते कुठल्याही क्षेत्रातील मंडळी असो, राजकीय, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक सगळ्या क्षेत्रातील मंडळींना एका व्यासपीठावरती बोलून इथे सन्मानित केलं जातं। आदर सत्कार करणं या ठिकाणी आपण महत्वाचं मानलंय। धन्यवाद। चला लवकर बॅटर, फ्रेश बॅटर लवकर चला आपण लवकर। अक्षय पाटील यांनी शार्प 3:30 वाजता लंच केलाय। खर तर ही आपल्या गावची स्पर्धा आहे, अभिमानाची स्पर्धा। इथे कुठल्याही पद्धतीचा गालबोट न लागता ही स्पर्धा पूर्ण व्हायला पाहिजे अशा विचाराने या ठिकाणी आपण सर्व मंडळींनी खूप मेहनत घेतलीत। आल्या आल्या आम्हाला लंच इथे दिलं, आपण त्याबद्दल मनापासून आपलंही धन्यवाद। आणि खर तर नागले काका आपण मंडळी इकडे पाहुण्या स्वरूपात येतो, परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की बऱ्याच वर्ष मी देखील या सर्व वातावरणात वावरलेलो आहे। इकडची लोक खूप प्रेमळ आहेत आणि विशेष म्हणजे मामाचा गाव सगळ्यांनाच प्रिय असतो, त्याच्यामुळे ही संपूर्ण पंचकृषी आपण म्हणजे मला सगळेच लोक ओळखतात, त्यामुळे इथे येणं आपल्याला गरजेचं राहिलंय सातत्याने प्रेमाखातर। हे प्रेम आहे आणि योगेश भाईंचं विशेष धन्यवाद दिन, त्यांनी जवळजवळ 3 कॉल केले मला की रविवारी कुठल्या परिस्थितीत या आपण। आणि खरं तर आपलं प्रेम, आपला जिव्हाळा सुभाष दादा असतील, अक्षय भाई असतील, यांनी खूप प्रेम दिले नेहमीच। चला अनिकेत साठी ऑफर आलाय प्रत्येक षटकाराला सनी शेंबडेकर भाईंकडून 200चा कॅश प्राइज। विनंती असेल कॅश इथे जमा करा, ऑनलाईन कॅश। मोदीजींनी सांगितलं काही दिवसापूर्वी की डिजिटल इंडिया झालं पाहिजे आणि हे जरा जास्त प्रमाण झालं आपलं डिजिटलचं। कॅश फार कमी वापरायला लागलो आपण। आमचे महेशजी चौधरी सुद्धा नेहमी कंप्लेंट करतात ऑनलाईन पैसे येतात, कॅश स्वरूपात यायला पाहिजेत। ओके ठीक आहे, चला फ्रेश बॉल, फर्स्ट बॉल, चांगला फटका आहे, देखना शॉट, डीप लॉंग ऑन क्षेत्रात, चेंडू सीमा बार, चौकार। चौका जरूरी था और अनिकेत के बल्ले से पहली गेंद फुल टॉस थी, लेकिन प्रेजेंस ऑफ माइंड इस खिलाड़ी के किस तरह मायने रखता है। देखिए जहां पे फील्डर नहीं था वहां पे गेंद को खेला, 4 रन। शुरुआत काफी बढ़िया, 55 का पीछा करते हुए इस बार हल्के हाथों से प्लेसमेंट करना चाहते थे। गेंद काफी तेज तर्रार थी, गिरने के बाद उछाल लेती निकल गई सीधे विकेट कीपर हरीश दिवेकर के हाथों में। ये पहली गेंद डॉट, पहले 2 गेंदों का खेल समाप्त। यहां से 4 रन स्कोर कार्ड के ऊपर। प्रति ओवर की अगर बात करें तो लगभग यहां से बनाने होंगे 55 रन टोटल बनाने हैं, 11 का एवरेज है प्रति ओवर। इस बार लपेट के खेलना चाहते थे, यहां पे विकेट हो सकता था, कॉलिंग गलत, मिस कॉल था। ये बहुत सारे मिस कॉल आपको परेशानी में डालते हैं और यही हुआ था ये मैदान के बीच। ये मिस कॉल अगर सुशील काइनकर को वापस लौटा देना तो शायद ये खतरे में थी टीम वॉरियर्स। जय हनुमान वॉरियर्स टीम संघर्ष कर रही है, हालांकि 55 रन बहुत होते हैं, अच्छी बॉलिंग करनी होगी। दोनों टीमों की अगर बात करें तो एक कंफर्ट जोन में दोनों टीमें खेलती है और हमेशा जिन्होंने अच्छा प्रदर्शन दिया है दोनों टीमों के माध्यम से। हालांकि ये 3rd एंड 4th स्टेज की मैच है, यहां से जीतने वाली टीम आगे कूच करेगी, लेकिन हारने वाली टीम इस प्रतियोगिता से बाहर। रास्ता घर का, लेकिन कौन वो दावेदारी होगी
चलिए पता करेंगे। अनिकेत होसगे जिन्होंने 3 गेंदें फेस की, 4 पे टोटल। चलिए कि ठंडे की व्यवस्था हो चुकी है। एक और गेंद, बढ़िया खूबसूरत लाउड अपील। अपील में बहुत ज्यादा उत्साह था, विश्वास कम। और यहां से देखिए डिस्कशन हो रहा है। ठीक है, वक्त ना ले, इसके बाद डिसीजन बदला नहीं जा सकता। तो क्योंकि दोनों अंपायर काफी चुस्त, तंदुरुस्त और चालाक है, जिन्होंने बहुत सारा खेल खेला है ऑलरेडी क्रिकेट का। जहां पे एक तरफ राजू पाटिल, दूसरी तरफ हमारे रमेश जी डाकोल। और बिल्कुल ये जब गेंद डाली थी, कमेंट्री से कोई आवाज नहीं थी, और इसीलिए अंपायर ने पूरी तरह से सुना कि यहां से कोई एज नहीं है, नॉट आउट का इशारा। नेक्स्ट बॉल टू गो, राइट आर्म ओवर द विकेट। शॉर्ट गेंद हल्के हाथों से खेला, फॉलो थ्रू में पकड़ा, बैक टू द बॉलर गेंद को खेला था। अनिकेत थोड़े से नाखुश रहेंगे क्योंकि पहली गेंद चौका मारा, लेकिन उसके बाद लगातार डॉट गेंदे 4, पहला 4, उसके बाद डॉट गेंदे 4। अच्छा बैकअप किया और ये जरूरी भी था। ऐसे लगा था कि फील्डिंग रिस्ट्रिक्शन से रन थोड़े बनेंगे। हल्के हाथों से खेलने की कोशिश, बल्ले का ऊपरी हिस्सा लगा, शॉर्ट गली में गेंद को खेला था, गेंद हवा में थी, बिल्कुल लाजवाब कैच पकड़ा और ये बड़ा झटका, शार्क। विकेट डगआउट लौटता हुआ अनिकेत। हालांकि अनिकेत काफी निराश भी होंगे क्योंकि बहुत ही अपनी टीम को जिस हालात में उन्होंने छोड़ा है, कहीं ना कहीं बहुत प्रेशर में होगी टीम। जहां पे हम देखना चाहेंगे 6 गेंदों का खेल समाप्त हुआ, 4 पे पहुंचता हुआ टोटल 1 विकेट की बदौलत। आने वाली 24 गेंदों का खेल अभी भी इस सत्र का बाकी है। 24 गेंदों में जरूरत है 51 रनों की। 24 गेंदे 51 रन, लगभग मतलब 12 के ऊपर का रन रेट जा चुका है। क्या होगा, किस तरह खेला जाएगा? सुशील काइनकर एक डायनामिक आइकॉन बैट्समैन ऑन स्ट्राइक, जिनके ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी होगी। इस वक्त अनिकेत मनवे इस टीम के हालांकि ओनर है, वो चाहते हैं कि यहां से हमारी टीम जीते, लेकिन सुशील काइनकर को इस बार करिश्मा करना होगा। इस खिलाड़ी के ऊपर काफी बड़ी जिम्मेदारी, काफी ज्यादा दारोमदार है। चलिए, सुशील के लिए ऑफर है, हर छक्के के लिए 200 का कैश प्राइज, सनी शेमड़ेकर जिनके माध्यम से। फील्डिंग परिवर्तन चल रहा है। प्रशांत शिंदे अभी देखिए व्हाइट शर्ट और जींस पहन के आए, बख्शीश समारंभ है थोड़ी देर बाद। शॉर्ट गेंद पुल करना चाहते थे, लेकिन जो स्पीड था उस स्पीड को भाप नहीं पाए सुशील, निकल गई विकेट कीपर के दस्तानों में। पहली गेंद डॉट इस ओवर की। दूसरा सत्र काफी ज्यादा प्रेशर नजर आ रहा है। हमेशा हमने कहा कि देखिए, जब भी टीम जब चेस करती है ना, तो एक मनोवैज्ञानिक दबाव होता है और वो दबाव को आपको भेद कर आगे जाना होता है। इस दबाव को शायद सुशील काइनकर भेद पाएंगे या नहीं, आने वाले वक्त में पता चलेगा। हर विकेट के लिए 100 का कैश प्राइज। इसे कहते हैं नहले पे दहला, लेकिन नहीं, ये शॉट में दम नहीं था, ताकत कम पड़ गई। काऊ को क्षेत्र में किया लिया हुआ बेहतरीन कैच, सुशील काइनकर बैक टू डगआउट। सगळ्यांची अनाउन्समेंट इथून सुरू आहे, बरोबर आहे। सो प्लीज आपको तुम्हाला रिक्वेस्ट आहे, इथे येऊन पारस दरेकर यांच्याकडे पैसे जमा करा। आता जो विकेटला बक्षीस लावलं होतं तो जमा करा, चला 100चा कैश प्राइज। मनीष शेडगे, तो बिल्कुल देखिए विकेट जहां पे सुशील काइनकर, मैंने कहा था इस खिलाड़ी को रोकना होगा, लेकिन अब जाकर अनिकेत मनवे के ऊपर जिम्मेदारी। अनिकेत हालांकि क्रिकेट का दर्जा बहुत ऊंचा किया था इस खिलाड़ी ने,
बहुत साल अपने नाम का दबदबा रखा था। राष्ट्रीय टीम जब भी खेलती थी इस खिलाड़ी ने काफी प्रभावित किया था। उस पारी को याद करना होगा जिस पारी को उन्होंने खेला है, उसी तरह का क्रिकेट खेलना होगा। ये गेंद खराब, बिल्कुल वाइट बॉल आएगा। राजू पाटिल जिन्होंने इशारा दिया, ये वाइट एक्स्ट्रा रन, स्क्वायर गेंद एक्स्ट्रा के तौर पर रन टीम के खाते में जुड़ती हुई और 5 पे पहुंचता हुआ ये टोटल। देखिए रामायण में हनुमान जी को उनकी शक्तियां याद दिलाई थी, उसके बाद क्या हुआ था आप सभी को बताया, लंका जलाई थी हनुमान ने। और कुछ उस तरह का अनिकेत को भी करना होगा। उनके पास वो एबिलिटी, वो कैपेसिटी, वो क्षमता है, लेकिन उस क्षमता को याद करना होगा। उस लेवल की उन्होंने बैटिंग की थी, उसे याद करना होगा अगर इस मैच को जीतना है। बिल्कुल कल्पेश ढमडेरे को 3 बॉल पे 3 चौके मारे थे इस खिलाड़ी ने, तो इसके पास वो क्वालिटी है। शॉर्ट आर्म पुल किया है, गेंद हवा में, क्या यहां से छक्का आएगा? नहीं, बड़े बल्लेबाज को वापस भेजा। हालांकि तारीफ बहुत ज्यादा हो गई ऐसा लग रहा है, नजर लग गई, बल्लेबाज आउट। सुभाजी शिंदे जिन्होंने डीजे सिस्टम को पूरी तरह से बोला है कि बैलगाड़ियां शर्यती के सभी सॉन्ग लगाए जाने चाहिए, बिल्कुल, और वही कर रहे हो। क्यों ना हो, बहुत अच्छा लगता है। आजकल का जनरेशन पूरी तरह से डाइवर्ट हुई है और बहुत सारी जगह आज के दिन भी वो टूर्नामेंट, वो सभी स्पर्धा रहेगी। देसाई पाड़ा जहां पे वो बैलगाड़ा शरीयत है अभी भी। और देखिए इस बार वर्षे विभाग की ये सबसे बड़ी प्रतियोगिता, वर्षे विभाग प्रीमियर लीग, पंचकृषि प्रीमियर लीग। अच्छा खेला है, इस खिलाड़ी ने चौका दागा है। जिस वक्त गेंद बल्ले पे लगी मधुर सी धुन सुनाई दी, निकल गई सीधी गोली के रफ्तार से, 4 रन। बल्ले से चौका। और जो बता रहे हैं हमें अमिताभ जी बच्चन साहब, जिनके बॉडीगार्ड है वो रह चुके हैं, सचिन, अमिताभ जी बच्चन साहब के बॉडीगार्ड रह चुके हैं। खलनायक, शहंशाह अमिताभ बच्चन। कटकेला है, ओ ये बढ़िया कैप को ढूंढा, निकल रही गेंद, मिसफील्ड हुई, बाउंड्री पार, कवर के क्षेत्र में, चौका। शेमडेकर जी जिनके माध्यम से और भरत जी जिनके माध्यम से हार छक्के के लिए 100 रुपए सचिन पाटिल के लिए ऑफर है। रुपेश जी कदम जो कैच जिन्होंने लिया 100 का कैश प्राइज। टोटल स्कोर हो चुका है 55 का पीछा करते हुए 14 रन। बिल्कुल बिल्कुल। और ये कैच छोड़ा है, क्या पकड़ा है? यस इट इज, ओ माय गॉड, क्या है अंपायर का डिसीजन? क्या है? आउट है। ओ माय गॉड, एवढ्या बक्षिसा लावू नका, हे असं घडते बघा षटकाराला। बड़ी विकेट, बड़ी मछली, सचिन जैसा बल्लेबाज जिन्होंने पिछला मैच जो जिताया था, एक गेंद में 3 रन की जरूरत थी, छक्का मारा था ना इन्होंने, छक्का मारकर मुकाबला जीत कर दिया था। लेकिन इस बार नाकामयाबी मिली, 3 विकेट, काफी सस्ते में डगआउट वापस लौटे। भारत जब वर्ल्ड कप हारी थी ना 50 ओवर का, जिसमें शुरू के विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल बहुत ही सस्ते में आउट हुए थे, इसीलिए वो वर्ल्ड कप हम जीते नहीं थे।
लेकिन वर्षे पंचक्रोशी प्रीमियर लीग की इस सत्र में जय हनुमान वॉरियर्स टीम को अगर जीतना है तो दो ताकतवर खिलाड़ियों को इस मुकाबले को अपने आप को प्रेजेंट्स करना होगा, शानदार तरीके से बल्लेबाजी करनी होगी। लेफ्टी बैट्समैन ऑन स्ट्राइक मयूर और उनके साथ केतन। 12th मैन दोनों टीमों के यहाँ पे आने जरुरी है। लहान मुलांना कोणी पाठवू नका इथे। चला 12th मैन या दोन्ही टीमचे। तो बिल्कुल ऑन स्ट्राइक जहां पे एक बार फिर मयूर स्ट्राइक पर, लेफ्टी बैट्समैन ऑन स्ट्राइक नितिन बॉलर। इस बार पटकी हुई गेंद उछाल लेती निकल गई सीधे विकेट के पीछे। पहली गेंद डॉट। हवाएं काफी तेज चल रही है मैदान के बीच हम देख रहे हैं और मौसम थोड़ा सा खुशबूदार हो चुका है। और हमेशा हमने देखा है कि इस विभाग में जब भी प्रतियोगिता जब भी रहती है, बहुत साल के बाद यहाँ पे आए, शायद 2 साल के बाद, और कितने सालों से यहाँ पे क्रिकेट नहीं खेला जा गया, लेकिन जिस तरह की मेहनत ली है योगेश जी पाटिल आपकी टीम ने, बहुत बढ़िया, इसलिए मैदान बना है। टॉप एज लिया, गेंद हवा में कैच हो सकता है, एक और विकेट का पतंग। लगातार विकेट पे विकेट। तू चल मैं आया, कुछ इस तरह के हाल डीजे। विकेट के नुकसान पर नागेश सर मुझे बता रहे कि टोटल स्कोर कार्ड पे रन बन चुके हैं। 4 विकेट के नुकसान पर 5 विकेट जा चुकी है, 14 रन। नेक्स्ट बैटर ऑन स्ट्राइक कुंदन। चलिए इस मुकाबले के बाद मैं बताना चाहूंगा, जीतने वाली टीम और जो पहले सेमीफाइनल में लूजिंग टीम, इसके बीच मैच होगा तो दूसरी सामने वाली टीम जो है वो रेडी रही है। 5 मिनट का सिर्फ ब्रेक होगा, उसके बाद तुरंत मैच खेला जाएगा। अक्षय पाटिल सही कहा ना, सिर्फ 5 मिनट का ब्रेक। पांच मिनिट के ब्रेक के बाद तुरंत मॅच होगा। फटाक्याच्या आतिषबाजी तिथे प्रमुख अतिथींचं स्वागत होते। जयेश पाटील, जयेश पाटील यांचं फटाक्याने स्वागत करूत आपण। किराणा स्टोरचे मालक आहेत, प्रामुख्याने या स्पर्धेला खूप मोठी धनराशी त्यांच्या माध्यमातून त्यांनी दिले आणि हे नक्कीच डॅशिंग पर्सनॅलिटी बघा, गॉगल बिगल लावून आज ते मॅचेस ना आलेत। विशेष स्वागत सत्कार असेल त्यांचा। जयेश पाटील यांच्याकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। क्या बात आहे। मॅसेसची जास्त आवड नाहीये पण वरसे गावचा अभिमान आहे ना, तिथे येणार जयेश पाटील। बसा स्थानपन्न व्हावा आपण। डीजे चला गाणं लावा एक। बैटर ऑन स्ट्राइक योगेश आई। इस बार मुकाबला काफी ज्यादा कंट्रोल में की है टीम नवनाथ 11 ने। अरे नवनाथ 11 टीम की बॉलिंग बहुत बढ़िया रहा। नितिन ऑन हैट्रिक। अरे बाप, बघा असा आवाज काही देऊ नका तुम्ही, नाही तर लोकांना वाटायचं कॉमेंटेटर शिवाय घालतोय। नितीनजी कदम यांचा शुभ सन्मान होईल, त्यांना विनंती असेल आपण आदरपूर्वक या व्यासपीठावरती यावं। एक ही रन मिल पाएगा और इस एक रन के साथ टोटल स्कोर 15 रन। काफी लो स्कोरिंग मैच हो रहा है और काफी जो सस्ते में विकेट गए, अनिकेत का विकेट, सुशील काइनकर का विकेट और उसके बाद वापस अनिकेत, ये 3 विकेट काफी अहम रही। ये कारपेट के सहारे गेंद को खेला है, डीप मिड ऑन के क्षेत्र में रीजन में गेंद को फील्ड किया गया, लेकिन उससे पहले एक रन वहां से जाके प्राप्त हुआ और इस एक रन के साथ टोटल ऑन स्कोरबोर्ड रन हो चुके हैं 16 रन 55 का पीछा करते हुए। अब मैच को जीतना लगभग बहुत ज्यादा मुश्किल लग रहा है, लेकिन देखिए क्रिकेट है, 2-3 छक्के अगर आए तो मैच बदल सकता है, क्योंकि ये ओवर नंबर 3 चालू है। अभी भी बहुत सारी गेंदें बाकी है। योगेश
आयत के पास मौका है, इस बार एक बार फिर उसी दिशा में गेंद को खेला, उस तरफ फील्डर तैनात है, एक ही रन मिल पाएगा। इक्का दुक्का करके इस मुकाबले को जीतना आसान नहीं है। हालांकि जय हनुमान वॉरियर्स टीम को योगेश आयत और उनके साथ वाले बैट्समैन कुंदन, इन दोनों बल्लेबाजों को प्रति ओवर 2 बड़े हिट लगाने जरूरी है, क्योंकि आने वाली 12 गेंदें 12 गेंदों में चाहिए। जय जी पाटील, जिनके माध्यम से देखिए गुड्डे जे बिस्किट आलेत डायरेक्ट कंपनीतून, फॅक्टरीतून। धन्यवाद आदरणीय समीर दादा पाटील, यांचं विशेष आमचं आभार व्यक्त करतो। आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दिलीत आणि या स्पर्धेला खरं तर अनन्य साधारण महत्व प्राप्त करून दिलं, त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार। गुड्डे बिस्किटचा आस्वाद घ्या, कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा आलाय। अमोर भिकोटे यांनी ती सोय केली, धन्यवाद। आणि आज वर्षे प्रीमियर लीगचं हे सत्र 9 आहे। 10व्या पर्वात आपण अजून चांगलं काहीतरी पाहूयात। 10वं पर्व म्हणजे एक दशक जिथं पूर्ण होतं। अक्षय पाटील, खरोखरच तुम्ही खूप चांगलं मॅनेजमेंट केलंय, कारण ज्या पद्धतीने 3 दिवस सतत ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी, खरं तर 3 दिवस म्हणण्यापेक्षा या अगोदर 15-20 दिवसाची मेहनत असते। एवढ्या मोठ्या स्पर्धेचं जेव्हा आयोजन एखादं व्यक्तिमत्व किंवा एखादा विभाग करतो, खूप सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात, सगळ्यांना आमंत्रण पोचवावं लागतं, सर्व मॅनेज करावं लागतं, सर्व ट्रॉफीज पासून सगळ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात। यासाठी आपल्या टीमने केलेली ही जी मेहनत आहे ती आज रंग देताना पाहायला मिळते। और इस बार देखिए पटकी हुई गेंद नीचे रही, योगेश आयत इस गेंद को समझ नहीं पाए, स्पीड को समझ नहीं पाए, विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई, एक और डॉट गेंद। हालांकि चौथा ओवर जारी, जहां पे गेंदबाजी की बागडोर संभालते हुए दिनेश कदम बॉलिंग ट्रैक पर तैयार। शॉर्ट आर्म पुल, बल्ला घुमाया, गेंद हवा में, कैच नहीं हो पाएगा। बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर ये आता हुआ चौका, फाइन लेग क्षेत्र में चौका। (21 रन्स फॉर लॉस ऑफ 5 विकेट। और बिल्कुल हम कहना चाहेंगे कि जिस तरह का अब तक ये माहौल लग रहा है, 55 रन का पीछा कर रही है टीम, हालांकि जय हनुमान वॉरियर्स, लेकिन मैच को जीतना है तो आपको इसी लेवल की बैटिंग करनी होगी। योगेश आयत अष्टी टीम के ये खिलाड़ी है, अच्छा खेलते जरूर है, क्लीन बॉल किया उन्हें भी। ये 6ठा विकेट, 6ठी सफलता डीजे। यांचं विशेष येत आहेत थोडस ब्रेक घेत आहेत, परंतु खूप प्रेम मिळालंय सर्व या वर्षे पंचक्रोशी प्रीमियर लीगला सगळ्याच मान्यवर मंडळींकडून। विशेष म्हणजे सगळ्यांचा आदर तीर्थ देखील करण्यात आला। आणि खरं तर बघितलं गेलं तर 3 दिवस सर्व प्रामुख्याने मंडळी जी ते आले त्या सगळ्यांनीच भरभरून प्रेम दिलं। चला नेक्स्ट बॉल टू गो राइट आर्म ओवर द विकेट। ये कौन सी रनिंग बिटवीन द विकेट, देखिए फॉलो थ्रू बघा, अक्षरशः गोलंदाजाने स्पीड मध्ये बॉल टाकण्याच्या नादात स्वतःच बॅलन्स गमावलं तिथे, परंतु हा बॉल वाइड बॉल, यस वाइड रन, वाइड का एक ये रन और टोटल स्कोर 22-22, 7 विकेट के नुकसान पर यहां से जीतना बहुत मुश्किल हनुमान वॉरियर्स को। नेक्स्ट बॉल टू गो, एक बार फिर डांसिंग डाउन द विकेट, लपेट के खेला, गेंद हवा में, कोई फील्डर वहां पे नहीं, गेंद 1 बाउंस सीमा पार, 4 रन। वर्षई जिनके माध्यम से चलती हुई ये प्रतियोगिता, और दोस्तों बताना चाहेंगे कि हर क्षेत्र के लोग यहाँ पे आए थे,
चलिए पत्रकार हमारे मित्र यहाँ पे पहुंचते हुए मितेश जी जाधव और उनके साथ इस विभाग के बड़ी हस्ती तबला वादक क्षेत्रातले एक मोठं नाव आता जी स्पर्धा भारतीय जनता पक्षाकडून ऑर्गनाइज केली होती रायगड जिल्हा स्तरीय स्पर्धेत ज्यांनी पक्वात वादक या स्पर्धेत बेलवडे गावाकडून वाजवताना तिथे नंबर तर मिळवलंच परंतु प्रथम क्रमांक मिळवलाय असे तेजेश दरेकर आणि तेजेश दरेकर यांचं शुभ आगमन होते त्यांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं आणि काही दिवसात 15-16 फेब्रुवारीला त्यांचा विवाह आहे आपल्या सगळ्यांना आपण आमंत्रित करू चला नितीनजी कदम यांना विनंती असेल लवकर या इस बीच कॅच घेतले 50 रुपये द्या कोणी लावलं होतं बक्षीस आयवा कॅच साठी 50 रुपयाचं जे बक्षीस लावलं होतं लवकर या ये चौका आया है क्या चल रहा है मैदान पर लगातार रन आ रहे बरस रहे इस बल्लेबाज को आगे भेजना चाहिए था त्या आयवा कॅचचं बक्षीस लगेच आपण पैसे जमा करा इथे रवींद्र नाकर लवकर या चला टोटल धावा झाल्या 19 नाही 19 हव्यात शेवटच्या 36 धावा झालेल्या आहेत नितीन कदम आपल्याला विनंती लवकर या आपण स्टेजवरती नितीनजी कदम आणि 36 धावा झालेल्या सरांनी कळवलं 6 चेंडू आणि 19 धावा मॅच बनू शकतं आणि जय हनुमान वॉरियर्स टीमचे ज्या मुली आहेत तिथे बघा त्या नाचतायत एन्जॉय करतात यस इट इज बरोबर आहे आवाज आला पाहिजे यस हे चेअरअप पाहिजे चला स्पीडअप करा राजेवदा लवकर त्यांना वॉर्निंग द्या अजून 2 मॅच आहेत आणि अरे आयवा कॅचला बक्षीस जे लावलंय रवींद्र नारकर लवकर पैसे जमा करा 100 रुपये आणि अजून कोणी लावलं होतं हा रिंगे साहेबांनी लावलं होतं ते पण जमा करा रिंगे साहेब चला या ठिकाणी मैच की तरफ चलते आखिरी 6 गेंदे 19 रन मुकाबले को बनाया है बल्लेबाजों ने क्या शानदार खेल खेला है इस ओवर में आखिरी ओवर जो डाला गया था वहां पे रन बने टोटल 19 रन अब आखिरी 6 गेंदे 19 रन रिंगे साहेबांनी 100 रुपये जमा केलेत या त्या मुलाला बोलवा लवकर ये हा पहली गेंद लाउड अपील बिल्कुल मिडल स्टंप पे फंसाया आउट लेग बिफोर विकेट यांना विशेष विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं हॅट्रिक जर झाली विकेटची तर संकेत भाई गुडेकर यांच्याकडून 300 रुपयाचा कॅश प्राइज काय होईल लगातार इथे प्रेशर चाललंय बघा 5 चेंडू 19 धावा 3 मोठे फटके मुलींचा आवाज परत ऐकू येईल इथून एक मोठा फटका यायची गरज आहे षटकाराची गरज आहे सामना बदलावायचा असेल सामन्याचं चित्र बदलावायचं असेल तर इथे धावा येणं गरजेचं आहे नेक्स्ट बॅटर अभिजित मंडवे सन्स एक धाव आली आहे आता मात्र 3 षटकार लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मिळाले शेवटचे अंतिम 4 चेंडू आणि 18 धावा आता मात्र या खेळाडूंनी ज्यांनी मागच्या ओव्हर मध्ये तडाखेबाज फटकेबाजी केली त्याला स्ट्राइक मिळालाय मंगेश पाटील मॅन फ्रॉम निफाडचा खेळाडू आता मात्र मंगेशवरती प्रेशर आहे खरं तर प्रेशर म्हणण्यापेक्षा खेळाडूंनी मॅच बनवलाय मॅच जरी इथे जे हनुमान वॉरियर्स टीम
म्हणजे असं वाटलं होतं सुरुवातीला की पराभव एकदम इझी त्यांचा होईल, परंतु त्या अनुषंगाने त्यांच्या बॅट आपण बघितलीत. मंगेशने उत्कृष्ट खेळ केलाय, सामन्याला बोलवलाय. 4 चेंडू 18 धावा. प्रेशर टाकलाय फिल्डिंग टीम वरती. चला बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर प्रतीक, ज्याच्यासाठी ऑफर आहे संकेत गोडेकर यांच्याकडून. 3 विकेट लगातार, 300चा कॅश प्राइज. नो एटीएम नो पेटीएम, ओनली कॅश प्राइज. चला सचिन जाधव, हा आयवा कॅच घेतले. रवींद्र नाडकर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश पे झालाय. त्या मुलाला परत बोलवा ज्यांनी जो आयवा कॅच पकडला ना षटकारावर. हा षटकार आलाय. मी म्हटलं होतं सामना बदलू शकतो आणि याच्याकडे ती क्षमता आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुद्धा इथे हलचल झाली आहे. अनिकेत होसगे बाहेर, अनिकेत मनवे डगआउट मधून बाहेर आलाय. असं वाटलं होतं त्यांना की हा मॅच गमावलाय की काय, परंतु नाही. क्रिकेट आहे मित्र, क्रिकेट मध्ये काय होऊ शकतं. मनवे सरांनी म्हटलं होतं क्रिकेट हा निश्चितेचा खेळ आहे. 100चं कॅश प्राइज परत तुला. आणि षटकाराने धावा झाल्यात 43 धावा. उर्वरित 3 चेंडू आणि 12 धावा. षटकाराला 50चं कॅश प्राइज आलाय. रोहिदास मोहिते, हा अजून एक षटकार मारला तर 100 रोहिदास यांच्याकडून. काय बॅटिंग केलं या खेळाडूंनी. कुठेतरी मनवे फॅमिलीमध्ये आनंद आलाय. टाळ्या झाल्या पाहिजेत. क्रिकेटचा रणसंग्राम चालू आहे. वर्सोय पंचकृषी प्रीमियर लीग 2025 उत्कृष्ट दर्जाचं नियोजन, आणि या उत्कृष्ट दर्जाच्या नियोजनात चालू असलेली ही क्वालिफायरची मॅच. डान्सिंग डाऊन द विकेट, चेंडू हवेत आहे. यावेळी झेल होईल का. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. क्या सुटलाय चेंडू सीमा पार, चौकार. ओहो ओहो, काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. सामना बदललाय. जसा सरडोक रंग बदलतो तसा क्रिकेटचा खेळ आहे. लगातार रंग बदलतोय. चौकार आणि धावसंख्या झाली आहे 47 धावा. उर्वरित 2 चेंडू आणि गरज आहे ती 8 धाव्यांची. 2 चेंडू 8 धावा. मॅच बनवलाय, क्रिएट केलाय. सामना कुणी जिंकू दे, प्रेक्षकांचं डोळ्याचं पारणं फिटेल हा सामना आहे. अशा पद्धतीने चित्तथरारक पद्धतीने सामन्याचं चित्र पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की सामना एकतर्फी जाईल आणि इथे 9-11 सामना जिंकेल, कारण माझ्या मागच्या बाजूला जो आवाज होता तो आता कमी झालाय. पण काही हरकत नाही. 2 चेंडू 8 धावा. 2 चेंडू 8 धावा. अजूनही क्रिकेट दोन्ही बाजूला समांतर आहे. एक डॉट बॉल. मॅच नवनाथ 11च्या खिशात. एक षटकार. सामना पुन्हा एकदा जय हनुमानच्या बाजूला. काय होणार. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट. हवेत बॉल आहे. झेल होईल का. झेल सुटलाय. 2 धावा आल्यात. आहा स्ट्राईक ठेवावी लागेल. 2 धावा. बघा कसं क्रिकेट आहे. 2 धावेने धावसंख्या टोटल सरांनी कळवलं 49 धावा. आखरी शेवटचा 1 चेंडू. षटकार पाहिजे. 6 धावा पाहिजेत.